नागपूर क्राईम ब्रांचच्या युनिट 3 न वाहन चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे। एका आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी 10 वाहन चोरी आणि 1 मोबाईल चोरीसह एकूण 11 गुन्ह्यांची उकल केली आहे। आरोपीकडून सुमारे 4 लाख रुपयांच्या चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नागपूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांचा तपास करत असताना क्राईम ब्रांचच्या युनिट 3ला मोठे यश आलं। वाहन चोरीच्या काही प्रकरणांमध्ये पोलिसांना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते। या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू होता। गुप्त माहितीच्या आधारे क्राईम ब्रांचच्या पथकानं सायमन उर्फ शेट्टी अँथोनी फ्रान्सिस याला ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली असता नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या चोरीच्या 11 गुन्ह्यांची उकल झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। यामध्ये 10 वाहन चोरी आणि 1 मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा समावेश आहे। कोतवाली, अजनी, सोनेगाव, सीताबर्डी, भांडेवाडी आणि बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। या कारवाईत आरोपींकडून सुमारे 4 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कारवाईसाठी आरोपी आणि जप्त मुद्देमाल बेलतरोडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सोनेगाव हद्दीत 2 मोटारसायकल चोरी, अजनी हद्दीत 2 मोटारसायकल चोरी, कोतवाली, भांडेवाडी आणि बर्डी असे एकूण एक मोटारसायकल चोरीचे गुन्हे असल्याचे कबूल केले असल्याने त्याच्या ताब्यातून एकूण 10 मोटारसायकल तसेच बेलतोडी पोलीस स्टेशन मध्ये केलेले 1 मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस झालेला आहे। उघडकीस झालेला असल्याने त्यांच्या ताब्यातून 10 मोटारसायकल व 1 मोबाईल असा एकूण 4 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला पुढील कारवाई करीत आहे।